तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या भोगलवाडी या गावचे एक नामांकित आणि आदर्श घराणे मनुष्यनी कैलासवासी वामनरावजी दादा तिडके यांचे घराणे मनुष्यनी या घराण्याकडे पाहिले जाते आणि त्यांचे आचार विचार अंगीकारून शनी त्यांच्या माध्यमातूनच त्यांचे सुपुत्र डॉक्टर विष्णू वामनराव तिडके आणि त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री तिडके यांनी या भोगलवाडीच्या गावची आणि धारूर तालुक्याची मान उंचावलेले असून शनी आपले सुपुत्र पहा 3 सुपुत्र डॉक्टर ज्ञानेश्वर, डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर शिवानंद यांना आरोग्य विभागातील महान शिक्षण देऊन शनी आज या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारूर तालुक्याच्या धर्तीवर डॉक्टर केच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यासाठी समर्पित केलेले असल्यामुळे आपल्याबरोबर आहेत सौभाग्यवती भाग्यश्री डॉक्टर विष्णू तिडके. ताई, आपण गृहिणी आहात आणि आपले सासरे कैलासवासी वामनरावजी दादा तिडके तथा आपल्या सासू सरस्वतीबाई यांचे आशीर्वाद आपल्या घराच्या पाठीमागे आहेत आणि आपले पती नामवंत व्यक्तिमत्व आणि डॉक्टर पेशातील एक आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर विष्णू तिडके आणि आपण स्वकर्तृत्वावर आपण दोघांनी आपले जे 3 रत्न आज जडणघडणीत हिरे मनुष्यने उदयास अनुष्यने आरोग्य सेवेतील एक महान डॉक्टर केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगताय? कैलासवासी वामनराव दादा यांच्या आशीर्वादानं सर्व काही झालेलं आहे आणि त्यानंतर माझे पती हे ह्यांचा सहवास असल्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या पार पडल्या. त्याच्यामुळे माझी मुलं 3 डॉक्टर झाले आहेत. सासू सासऱ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या संस्कारामुळं आज सगळे माझी मुलं घडले. ताई, शेवटचा प्रश्न आहे. कैलासवासी वामनरावजी दादा तिडके यांनी हा कुटुंब नावलौकिक मिळवून शिने एक चांगले कुटुंब घडणवळणच्या माध्यमातून शिनी या धारूर तालुक्यामध्ये आदर्श कुटुंब म्हणून शिनी पाहिले जाते होते. त्यांचा वारसा विचार आपण पुढे चालवत असल्यामुळे त्यांनी कमावलेले माणुसकीचे शिदोरे आपण तेजीत ठेवून शिनी आपल्या पतीच्या माध्यमातून शिनी चांगले संस्कार मुलांना घडवून शिनी मुलं एक आदर्श घडवले. त्यामुळे आपल्या घराण्यासाठी सन्माननीय वामनरावजी दादासाहेब हे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे उभे राहून शिनी तथा सरस्वतीबाई तिडके या देखील पंढरपूरच्या रुक्मिणीसारखे कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहून शिनी एक नावलौकिक मिळवले. त्याबद्दल काय सांगता? आपल्याला अभिमान वाटतोय का सासू सासऱ्यांचा? हो, सासू सासऱ्यांचा खूप अभिमान वाटतो. आज त्यांच्या संस्कारामुळेच आज हे संपर्क करू शकलो आम्ही. बरं, याची डॉक्टर आपण बनविले तर डॉक्टर ज्ञानेश्वर, डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर शिवानंद याचे श्रेय आपण कोणाला देता? माझे सासू सासरे, माझे पती ह्यांना देतो. तर पहा, भोगलवाडी या गावच्या रत्ना जडित तथा नामांकित महिला रणरागिणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे त्या सौभाग्यवती भाग्यश्री डॉक्टर विष्णू तिडके हे सांगतात की आमच्या सासू सासऱ्याच्या आशीर्वाद आणि पतीची मेहनत यांच्या माध्यमातून शिनी मी गृहिणी असून शिनी हे माझे 3 रत्न डॉक्टर केच्या माध्यमातून शिनी घडवण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून शिनी गावचे नाव उज्ज्वल करण्यात भविष्यात देखील आमच्या माध्यमातून शिनी आणि गावच्या आशीर्वादाच्या माध्यमातून शिनी नाव लौकिक मिळवून शिनी एक आदर्श घराणे घडत आहे. त्याबद्दल गावच्या आशीर्वादाने जागृत देवस्थान लक्ष्मी देवी यांची आशीर्वाद तथा ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारधारेवर आम्ही चालत असल्यामुळे त्यांचे देखील महान आशीर्वाद लाभत असल्यामुळे भविष्यात देखील गावाच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्ही चांगले कार्य करत राहू अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकला माहिती देताना भोगलवाडी या गावच्या महान रणरागिणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे ते त्या सौभाग्यवती भाग्यश्री डॉक्टर विष्णू तिडके सांगतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरस, बीड.